अहो. गुड मॉर्निंग. ते राहू देत. उठता का आता? चिलो जरा रिलॅक्स करू दे मला सकाळ सकाळी. रिलॅक्स करते व्हय. ते जरा नंतर करा बर का. आधी पूजेची काय भानगड काढली ना ती सांगा मला. भानगड म्हणजे आता आपण लग्न केलंय म्हटल्यावर पूजा घालायला नकोय. अहो मग करू की पूजा. आणि मी बी तीच म्हणतीये, लग्न आपण केलंय ना, मग भुर्दंड माझ्या घरच्यांना कशाला? आणि तसं बी पूजा मुलांच्या घरी घालतात ना, त्याचा खर्च पण तुम्हीच केला पाहिजे. मिसेस लिसन व्हॉट आय एम ट्राइंग टू से की दॅट ते काय नाही, माझ्या घरच्यांना अजिबात कसल्या बी खर्चात पाडायचं नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला पैसे द्या, आपण त्यातनच पूजा करू. प्रेसिडेंट. जसं आपण प्लॅन केलाय तसा खर्च पण आपणच करायचा. प्रेसिडेंट अहो काय पैसे लावले, देतो की. कधी कधी देणार? त्या आधीच लग्नाच्या खर्चाने पप्पांचं पार दिवाळ निघाले. वेट वेट प्रेसिडेंट, देतो आम्ही, पैसे देणार का? तुमचा आमचा विश्वासच नाही. अजिबात नाही. आपलं जसं ठरलं होतं तसं अग्रीमेंट करा आधी माझ्यासोबत. अहो काय बोलतोय तुम्ही? सगळं होणार, विश्वास ठेवा आमच्यावर. काय 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 म्हणलात तुम्ही? विश्वास तुमच्यावर? अहो जो माणूस आपल्या आई सोबत असं वागू शकतो त्याच्यासाठी मी कोण आहे? केशरी काय बोलताय तुम्ही? तोंड सांभाळून बोला. वय पण मला सगळं माहितीये. तुम्ही तुम्ही आमचा पाठलाग का करत होता? मग मी काय तुम्हाला असे तसे वाटले का? हे तुम्ही बरोबर नाही केलं बरं का. हे तुम्ही बोलूच नका. आपल्या प्लॅन मध्ये आपण सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या असं ठरलं होतं. मग आता इथून पुढं तसंच झालं पाहिजे. आणि हो, आपल्या सगळ्या नाटकात माझ्या घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे. तसं तुम्ही हुशार आहेच, पण फक्त तुम्ही एकटेच आहे असं समजू नका. पुष्पे, काय काय करतेस? अहो काय नाही, तयारी करते पूजेची. पूजा? अगं पण हर्षवर्धन स्वतःच म्हटले ना त्यांच्या घरी गेल्यावर पूजा घालणार म्हणून. माणूस आहे का भिताड? काय ग? अहो आता तुम्ही चाला होता ना संग, कुठे काय साहेब जाग्यावर, मग कशी करायची तिथं पूजा? पूजा करायची का नको राहू दे का? अगं असं कसं म्हणतीस? हा, पण मला सांग, आपल्या घरात पूजा घालायला ते काय कायमस्वरूपी इथंच राहणार आहेत का? अहो कायमच नाही, पण मी काय म्हणते, निस्ती पूजा तर घालून टाकू. लई लांबवलेलं बी चांगलं नाही. हर्षवर्धन कुठे आहेत? आहेत की आत. जयडी कुठे आहे? ती बी आहे जिजींच्या बरं मागल्या खोलीत आहे. पुष्पे, मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. कारखान्यात कोणतर काय तर बोललेलं दिसतंय, आहे का नाही? अगं कुणी काय बी बोलल, पण मला पटलं तरच मी तुला सांगणार ना. बोला आता काय ती. ऐक की, अगं आता हर्षवर्धन आणि जेडी आपल्याच घरात राहतात का नाही? आता त्याचीच गावात सगळीकडे चर्चा चालू आहे.
कारखान्या बी मला एक दोघ जण विचारत होते. आता त्यांच्याशी काय बोलावं कसं बोलावं मला काहीच सुचना बघ. मग आपले नानाच मला म्हणले गावात एवढी चर्चा व्हायला लागली, हे काय बरं दिसतं का? मी एक तुला सुचवतो, तुला बरं वाटलं तर बघ. मला ती पटलं. काय? नाना म्हणले की आता बघ, त्या दोघांना तुमच्या घरात ठेवलं तर तुम्हालाच अवघडल्यागत होईल. त्यापेक्षा तुम्ही त्यांना घर बघून द्या आणि लागेल ती मदत करा की. मला एक कळत नाही, माझी लेक आणि जावई त्यांच्या हक्काच्या घरात राहतात तर कुणाला काय अडचण आहे? अगं तूच विचार करून बघ की पुष्पे, ते घरात असल्यावर आपल्याला अवघडल्यागत होतं का नाही? होय का नाही शीतल? म्हणजे तुम्ही म्हणाल तसं मामा. तिला काय विचारताय हो? तुम्हाला एक काय कळत नाही, कुणाचं बी काय बी ऐकताय आणि येताय. शीतल, तू चल जरा माझ्या संग, एक काम आहे तेवढं निपटून येऊ. अगं पण माझं ऐक तरी. माझं नाही ऐकताच कुठं चाललाय तुम्ही? तुमच्याशी ना मी नंतर बोलते. चल ग. अगं नाना, ओ नाना, ही घ्या, घेऊनच आली बघा संगमेला. म्हणजे तुमची पोरगी तुम्हीच सांभाळा. पुष्पा, अगं काय झालं? असं का म्हणतीस? असं का बोलतीस म्हणजे? घरात जरा चांगलं चाललेलं हिला बघवताय कुठं? आणि काय होणार ना, तुम्हाला मी भाऊ म्हणलं त्याचं चांगलंच पांग फेडलं की तुम्ही. आता मी काय केलं? काय केलं? आमच्या ह्यांच्या मनात काय भरवलं? हे काय बोलले तेव्हा? काय बोलले? अहो, माझ्या लिकीला आणि जावयाला दुसरं घर बघून दे असं सांगत होते नाना आमच्या यांना. ते म्हणजे मी गप बसाओ, तुम्हाला तुमच्या लेकीची लय काळजी आहे ना. अहो, माझ्या लेकीने हिला जी खोली दिली होती ती खोली मी आता माझ्या लेकीसाठी परत घेतली ना. ही सगळं येऊन सांगितलं असेल तुम्हाला तिने, आणि म्हणून तर ही सगळी आयडिया काढली तुम्ही. दुसरं काय तवा? नाही तसं काय नाही. नाही 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 नाही, तुम्हाला जर एवढीच काळजी असेल ना तुमच्या लेकीची तर घ्या ठेवून इथंच आणि सांभाळा.